पुनर्जन्म घेऊन परत येईन. ज्योतिषचंद्र पाल. ज्योतिषचंद्र नावांचा एक बंगाली तरुण लढाईच्या दिवसात बारिसाल येथे जर्मनीच्या शस्त्रास्त्रासह येणाऱ्या रणतरीची मार्ग प्रतीक्षा करीत बसलेल्या बंगाली राज्यक्रांतिकारकांची पोलिसांशी जी उघड चकमक झाली तीत गोळी लागून आहत झालेला आणि मग जन्मठेप द्वीपांतराची शिक्षा लागलेला होता. संपाच्या दिवसात कोठडीबंदी झाल्यामुळे एक दिवस संध्याकाळी त्यास अन्न वाढून शिपाई बंद करू लागला. ज्योतिषचंद्र म्हणाले, कोठडी शौच केलेला गमला, मडके तसेच आहे, ते काढा म्हणजे अन्न आत नेतो. कोठडीतच मडक्यात बंदिस्त परसाकडे बसावे लागे हे पूर्वी सांगितलेच आहे. शिपाई म्हणाला, आत आत जा. त्या बोलाचालीत त्यास बळेच अन्नासह त्या कोठडीत कोंडून शिपाई आणि जमादार निघून गेले. बारीने पण दाद घेतले नाही. रात्रभर त्या दुपारच्या शौचाच्या मडक्यास उशाशी तसेच सहन करीत ज्योतिषला त्या लहान सड्या कोठडीत राहावे लागले. अशा प्रकारचा राजबंदीवानास हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. पण ज्योतिष बाबूंच्या सहनशक्तीच्या तुटत आलेल्या दोरीस तो हिसका असह्य झाला. त्यांनी ते अन्न फेकून दिले आणि अन्न त्याग केला. थोडेच दिवसात त्यास रक्ताची भयंकर हगवण लागली. ते रुग्णालयात आले. त्यास अन्नग्रहणाचा आम्ही सर्व आग्रह करीतच होतो. अंती प्रत्यक्ष भेटीत अगदी गळ घालून त्याच करवी अन्नग्रहण करवले. पण त्यामुळे तुटलेली दोरी पुन्हा हाती गवसली नाही, सांधता आली नाही. त्यांचे या रात्री भडकलेले डोके बिघडत बिघडत एका महिन्यात त्यास वेड लागले. पुढे ते वेड्यांच्या रुग्णालयात वर्षभर होते. पुढे गेल्या वर्षापर्यंत बंगल्यात एका तुरुंगात होते. अंती परवा एका पत्रात एका अगदी क्वचित कोपऱ्यात एक 4 ओळीची बातमी वाचली की ज्योतिषचंद्र पाल ह्यांचा अंत ब्रह्मपूर येथील वेड्यांच्या रुग्णालयात झाला. अलीकडे त्यांचे वेड नाहीसे झाले होते असे म्हणतात. त्यांनी आपल्या आप्तांना पुढे आशयाचा संदेश पाठवला होता. मरणानंतर माझा आत्मा स्वर्गामध्ये स्वस्थ घोरत पडेल असे मनात सुद्धा आणू नका. माझी मातृभूमीवरील भक्ती जर अकृत्रिम असेल तर तिच्या सेवेकरता मी पुनर्जन्म घेऊन ताबडतोब परत येईन अशी निश्चिती असू द्या. वेडा ज्योतिष. अलीकडे त्यांचे वेड बरे झाले होते असे म्हणतात म्हणून वर लिहिले आहे. परंतु या मरण्याच्या वेळी धाडलेल्या चिठ्ठीवरून जे वेड त्यास आजन्म लागलेले होते ते बरे झाले होते असे काही दिसत नाही. आणखी एक उत्तमातील उत्तम उदार हिंदू संघटनांचा पक्का अभिमानी असा पंजाबी राजबंदी असाच अगदी वेड्याच्या, क्षयाच्या किंवा मरणाच्या तावडीत त्या काळी सापडत आलेला होता. ज्ञानतंतूच्या क्षीणतेमुळे काही राजबंदीवान अनिद्रेच्या आणि मस्तिष्क व्यथेच्या रोगास बळी पडलेले होते. त्यात हेही गृहस्थ सापडले. रुग्णालयातून एक दिवस मला चिठ्ठी आली. तीत सर्व परिस्थिती लिहून हा जीवनभार आता असह्य होत आहे. आत्महत्या हा एकच उपाय उरला आहे म्हणून वर लिहिले होते. तत्काळ शक्य तितक्या युक्तिप्रयुक्तींनी त्यांचे मनात उत्साह भरवून आणि राष्ट्रसेवेसाठीच असे निष्फळ मरण शक्यतो टाळणे हे आपले राष्ट्रधर्मीय कर्तव्य कसे आहे हे वारंवार सांगून त्यास त्या संकटातून सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या आमच्या उदार मित्राच्या जीवनास तरी त्यावेळी आम्हास पारखे व्हावे लागले नाही. 1-2 वर्षांनी त्यास जरा मोकळेपणी हिंडता येण्यासारखे काम मिळून त्यांची प्रकृती सुधारतही गेली. निराश झालेले लाला हरदयाळ. याच संधीस राज्यक्रांतिकारकांच्या कचरत्या धैर्यावर आणखी एक टोला मारण्यासाठी अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाला हरदयाळांचे एक पत्रही वाचावयास देण्यात आले. पूर्वी एक बोटभर छापलेल्या तुकड्या जवळ ठेवण्यासाठी 8-8 दिवस हातकडी देणारे अधिकारीच त्यास अवश्य वाटे तेव्हा बोलावून अशी वर्तमानपत्रे वाचावयास देत. महायुद्धानंतर लाला हरदयाळजींनी एक पत्र प्रसिद्ध केले होते की राज्यक्रांतिकारकांशी सर्व संबंध तोडून
आता इंग्लंडच्या छत्राखालीच हिंदुस्थानने स्थानिक स्वराज्य मिळवावे आणि ते शांततेच्या मार्गाने वैध चळवळ करूनच मिळेल अशा मताचे पुरस्कर्ते झाले आहोत. बारीने मला आणि माझ्या बंधूंना एकत्र बोलावून ते कात्रण वाचावयास दिले. नंतर माझे मत विचारले. मी इतकेच बोललो की लाला हरदयाळ प्रामाणिक मनुष्य आहेत. ते जे लिहितात तशीच त्यांची आज समजूत असेल हे मी जाणू नाही. याहून अधिक चर्चा मला करता येत नाही. इतकेच सांगून आम्ही परत आलो. हरदयाळच्या पत्राचाच विषय पुढच्या बैठकीत आम्ही घेतला होता. त्यांचा इतिहास, एखाद्या प्रतिकूल धक्क्यासरशी त्यापुरती तरी निराश होणारी त्यांची वृत्ती आणि आजपर्यंत अनेक एकांतिक मतास धरी सोडित आलेली त्यांची प्रवृत्ती ही मला माहीत होती. त्या वेळेपुरते ते जे बोलतील ते त्यांचे प्रामाणिक मतच असे. पण ती निराशेची आणि आशेची एकांतिक प्रतिक्रिया फार वेळ टिकत नसे. तसेच ते पत्रही. असाच निष्कर्ष बहुतांनी काढला. काही म्हणाले, हे पत्र केवळ आपले मत पाहण्यासाठी बनावट छापलेले आहे. मी तसे नसून पत्र बहुधा खरे आहे असे सांगितले. त्यातील तुर्कस्तानच्या आणि तदनुषंगाने अमीर आणि हिंदुस्थानातील काही मुसलमान यांच्या राष्ट्रविघातक महत्त्वाकांक्षेची केलेली मीमांसा मात्र सर्वांस मान्य झाली. मी ते रात्रंदिवस सांगतच होतो. त्या पत्रामुळे कोणाच्याही मनावर अधिक परिणाम झालेला आम्हास मुळीच आढळला नाही. युद्धाच्या वेळी आज चले कल चले म्हणून अगदी प्रतिज्ञेवर सांगणारी आशा अशी निष्फळ ठरली. जर का तो अडाणी भविष्यवाद खरा झाला असता तर ते लोक इतर भविष्यवाद्यांप्रमाणे सहजासहजीच ज्योतिर्वेद म्हणून पदवी पाहू शकले असते. पण आता योगायोगाने ती संधी गेली. सर्वांसच एक प्रकारची तीव्र उदासीनता भासू लागली. पण बुडत्यास काडीचा आधार. युद्धात सर्वसहा सुटका होणार ती राहिली. पण युद्धात इंग्रजांचा विजय झाल्याने निदान त्या प्रित्यर्थ तरी काही सुटका किंवा सूट मिळणारच की नाही, आता तीच चर्चा चहूकडे चालू झाली. त्या संधीस हिंदुस्थानातही अंदमानच्या आरोग्यघातक वायुमानाविषयी बरीच चर्चा चालू झाली होती. माझ्या मागच्या उतारा दिलेल्या पत्राने त्या विषयाकडे देशाचे लक्ष तीव्रतेने म्हणजे बरे अशी ही चर्चा सुरू झाली. शेवटी अंदमानात दाट बंदता उठली की राजबंदीवानातील जुने लोक हिंदुस्थानी कारागारात परत जाणार आणि मी सिंगापूरला. पाहता पाहता एक दिवस आमचे श्रीयुत जोशीबुवा आणखी 1-2 राजबंदी खरोखरच हिंदुस्थानात जाण्यास निघाले. त्यांच्या जाण्याची बातमी लागण्याच्या आधीच माझ्या जाण्याची धूमच उठली होती. परंतु ते रुग्णालयात आम्हास युक्तिप्रयुक्तीने एकदा भेटावयासही येऊन गेले होते. एकत्र सुखदुःखाचे आणि विशेषतः दुःखाचे भागीदार झालेल्या आमच्या त्या निकटपण सहतप्याने आमचा निरोप घेतला. पण पाहतो तो आम्हास त्याच कारागारात ठेवून तेच आता हिंदुस्थानात गेले. आमच्या आणि आमच्या बंधूंच्या वारेपालट आणि थारेपालटीचा संभव कधी येईल, कधीतरी त्या कारागारातून आमची त्याहून कमी असह्य स्थळी बोळवण होईल ही आम्ही कधीच फारशी आशा ठेवली नव्हती. त्यामुळेच या वेळोवेळी होणाऱ्या निराशेचे धक्के सोसता आले. राहता राहिली युद्धातील विजयोत्सवाप्रित्यर्थ मिळणारी सुटका किंवा सूट. एक दिवस ती भरवशाची म्हैस व्याली आणि सर्व बंदिवानास वर्षामागे 1 महिना सूट मिळाली. काही म्हातारे कोतारे सोडले, राजबंदिवानासही सूट मिळाली. पण आम्हास यथापूर्वम कल्पयंत आम्हास 1 दिवसाची देखील सूट नाही. सुटकेचे नावच नको. मरणोन्मुख शय्येवर. युद्धाच्या उत्तरार्धातील ह्या सार्वजनिक उलाढाली चालल्या असताच मागे उतारा दिलेल्या पत्रात उल्लेखल्याप्रमाणे आमची प्रकृती दिवसेंदिवस खंगत चालली. जेव्हा अमावस्याचा विकार अगदीच विकोपास गेला आणि प्रत्यही 100पर्यंत ताप अंगात राहू लागला, तेव्हा कुठे एकदाचे आम्हास जरा नीट व्यवस्थेने रुग्णालयात नेऊन येऊन उपचार सुरू झाले. कोणत्याही बंदिवानास रुग्णालयातील थोडा बहुत आराम आजारीपणात कारागारात येताच मिळू शके. आमचा आजार इतका विकोपास गेल्यावर आजारीपणात रुग्णालयात शुश्रूषा केली जाण्याची ती सवलत आम्हास 8व्या दिवशी देण्यात आली. नाही तर आजारी झालो तरी कोठडीबंदी काही सुटली नव्हती. एकदा रुग्णालयात नेले गेल्यावर मग पर्यवेक्षकाने कारागारात शक्य तितकी आमची व्यवस्था केली.
अन्न वारंवार पालटून पचेल तसे देवले. या परिवर्तनास मूळ कारण आमच्या पत्रांनी हिंदुस्थानामध्ये विधिमंडळात आणि वृत्तपत्रात चालू झालेली चर्चा होती. परंतु ही बरी व्यवस्था इतक्या विलंबाने झाली की प्रकृती सुधारेना. अंगात ताप भरे तो उतरण्यास क्विनीन एकसारखे देण्यात येई. त्यामुळे आमांश आणि रक्ताची आव वारंवार त्रास देऊ लागली. केव्हा केव्हा भात वा दूध जसेच्या तसे रेचात निघून जावे इतकी पचनशक्ती क्षीण झाली. पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमानमध्ये क्षय आणि आमांश आणि मलेरिया हे बहुधा हातात हात घालून चालत. आम्हास आमांश व मलेरिया लागला होताच. 6-7 महिन्यांनी क्षयाची शंका आम्हासच नव्हे तर डॉक्टरांनाही येऊ लागली हे साहजिकच होते. त्या रुग्णालयात आमच्या आजूबाजूस चांगले दृढकाय असलेले धुष्टपुष्ट राजबंदी आणि बंदी क्षयास, आमांशास आणि मलेरियास बळी पडत होते. तेथे आमच्या 8-8 वर्ष तुरुंगांच्या विषारी छायेखाली खुरटून गेलेल्या प्रकृतीची काय पाड. आमांशामुळे अन्नव्यर्ज, अन्नभावामुळे अशक्तता वाढली, मज्जातंतू अगदी क्षीण झाले. कारागारात मन रंजविण्यासच नव्हे तर आत्म्यासही समाधान देण्यास एकच काय जे साधन असे ते म्हणजे वाचन. पण त्या तांत्विक क्षीणतेने ते वाचन वा बौद्धिक संवादही झेपेनासे झाले. जरा वाचले वा बौद्धिक संवाद केला की ताप झटकन 1-2 अंशांनी वरचढे. म्हणून वाचन सोडले. पुस्तके जवळ देखील ठेवीनासा झालो. खाटेवर पडून असावे. त्यामुळे कारागारात आधीच दुर्धर भासणारी वेळाची लांबीक अशी कंटाळवाणी दीर्घता पावावी की बोलून सोय नाही. आणि तो लांब लचक वेळ आमांशाच्या वेदना किंवा तापाच्या भणभणीत काढावयाचा. तरी त्यासही स्थितीत मागच्या प्रकरणातून वर्णिलेल्या सार्वजनिक खटपटीत तसाच शक्यतो करीत राहिलो. राजवाड्यातही रोग असतातच. एखाद वेळे वाटे की कारागारात आपण आजारी पडलो म्हणून आपल्यास कारागाराचा विशिष्ट त्रास होतो आणि बाहेर असतो तर बरे असे वाटते. पण कारागारावरच सर्व दोष लादणे अन्याय आहे. बाहेर तरी काय? जे बाहेर आहेत ते काय ह्या रोगांनी आजारी पडत नाहीत की काय? मलेरिया, आमांश आणि क्षय ह्यांना राजवाड्यातूनही मज्जाव नसतो. प्लेगच्या साथी, इन्फ्लुएन्झाची भडीमार सुरू होतो तेव्हा मुंबईसारख्या नाट्यगृहांनी आणि विलासांनी आणि विद्युत दीपांनी झगमगलेल्या नगरातूनही घरोघर मरणांचे कण्हे ऐकू येत नाही का? एकेका घरात 4-4 मरणाची अंथरुणे पसरलेली नसतात काय? मग आपण कारागारात आहोत या भावनेने जी एक दुःखाला तीव्रता प्राप्त होते ती बहुतांशी निरर्थक आहे. कारण बाहेरही ही दुःखे भोगावीच लागतात. अशा शेकडो झोपड्या आहेत. अशी शेकडो गावे आहेत की जेथे हजारो दीन दरिद्री ह्याच आजारांनी तळमळत पडले असता तुला कारागारात जो डॉक्टर, जी शुश्रूषा आणि जी औषधे मिळत आहेत त्याचा लवलेशही लाभ त्यांना मिळत नाही. तुझ्या कारागारातील या परतंत्र दुर्दशेहूनही त्यांची ती स्वातंत्र्यतेची दुर्दशा अधिक असह्य आहे. मग आजारांचे दुःख तेवढे सोस. कारागारात आहे म्हणून मी आजारी पडलो असे कुथत त्या आजाराचे दुःख कारागाराच्या कल्पनेने अधिक दुस्सह करू नकोस. कारागारात नसतो तर किती चांगले झाले असते. ही तुझी हुरहुर इतर दृष्टींनी खरी असली तरी आजारीपणाच्या विषयात ती तितकी खरी नाही. कारण आजार आणि त्यांचा सेनापती मृत्यू हा कारागारात वरचेवर भेटतो हे जरी खरे असले तरी बाहेर अगदी भेटतच नसतो असे नाही. कारागारीय जीवन बाहेरच्या जीवनाहून फारसे अधिक निरर्थकही नाही, कंटाळवाणेही नाही, शिळेही नाही, एकसारखेही नाही हे तत्वतः झाले. व्यवहारतः पाहिले तर जर बाहेरच्या स्वातंत्र्याधिक राष्ट्रीय चळवळी किंवा वैयक्तिक जीवनातील भातुकली सार्थ आणि गंभीर असतील तर हे कारागारीय जीवनही अगदी तसे नाहीच असे नाही. त्या राष्ट्र स्वातंत्र्याच्या महान ध्येयासाठीच हे कारागार, हा बंदिवास, ही तपस्या तू आणि तुझे हे सहतपी आचरित आहेत. त्या ध्येयाच्या गांभीर्याचे तेज परिवर्तित होत असल्याने तुझ्या कारागारीय जीवनातील लहान सहान गोष्टीही बाहेरील मोठमोठ्या जीवन घटनांप्रमाणेच तेजस्वी आणि आदरणीय आणि महत्त्वाच्या भासणाऱ्या आहेत. रशियाच्या झारच्या किंवा एखाद्या रासपुतनीच्या विलासी व राज्यव्यापी उलाढाली लोक जितक्या उत्सुकतेने वाचतात
त्याहूनही अधिक उत्सुकतेने आणि पूज्य बुद्धीने रशियातील एखाद्या अलेक्झांडरला मारून सायबेरियात सडत पडलेल्या क्रांतिकारकांच्या वैयक्तिक आणि लहान सहान हालचाली केव्हा केव्हा वाचल्या जातात. राजवाड्यांवर केंद्रित झालेले नसले इतके एकाग्रतेने सार्वजनिक लक्ष केव्हा केव्हा निर्वासितांच्या झोपडीवर किंवा दंडितांच्या कारागारीय अंधार कोठडीवर विद्ध झालेले असते. आणि नसते तेव्हा देखील राष्ट्रीय उषःकाल यावयास त्या अंधार कोठडीतील अंधाराच्या घटिका मोजीत बसणे अत्यंत आवश्यकच असते आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे असते. मग कारागारातील जीवन केवळ कारागारीय म्हणूनच बाह्य आणि स्वतंत्र जीवनाहून हीन तर किंवा व्यर्थ तर का वाटावे? स्वतंत्र जीवन, वेड्या मना, ह्या कारागाराच्या भिंतीबाहेर का स्वातंत्र्य आहे? ह्या दगडी भिंतीपलीकडे सृष्टीनियमांच्या भिंती आहेत, मनाला इच्छिलेल्या क्षितिजांच्या भिंती आहेत. ह्या कारागाराच्या भिंतींनी तू जितका बद्ध झाला आहेस तितकेच ते बाहेरचे तुला स्वतंत्र वाटणारे लोकही बद्ध झाले आहेत. थोडक्यात म्हणजे जे कारागारात तेच बाहेर, हे प्रमाण अधिक उणे असेल पण प्रकार एकच. आणि करमणूक, ही काय करमणूक? ह्या पहा, या पुस्तकाच्या 2 पृष्ठात मुंग्यांनी आपली राजधानी बांधली आहे. आजाराची जी गोष्ट तीच कंटाळ्याची. कारागारात जीवन एकसारखे आणि निरर्थक वाटते, पण तत्वतः पाहता बाहेर तरी काय आहे? तू बंदी आहेस, पण हा बंदीपाल आणि हा पर्यवेक्षक तर बंदी नाही ना. पण काय फरक आहे? तेही प्रत्यही उठतात, कार्यालयात बसतात, तेच ते लिहितात, खातात, निजतात, पुन्हा उठतात, पुन्हा निजतात. त्यांचेही जीवन कोणते मोठे सार्थकत्व पावते आहे? लग्ने झाली, मुले झाली, पेन्शन मिळाले, हे सार्थक. लहान मुलेही भातुकलीत हे सर्व प्रकार खेळतातच. त्या पोर खेळाहून या संसाराचा काहीतरी अधिक अर्थ तुझ्या कारागारीय अन्वयाने दृष्टीने लागतो का? तत्वतः दोन्हीही कटाटोप व्यर्थ आहेत. कारण आईबापांच्या कडेवर वाढावे, मग त्या स्मशानात पोचून मुलाबाळास कडेवर वाढवावे आणि मग आपण स्मशानास पोचावे. कशासाठी? काय मिळते ह्या सर्व खटाटोपात? हे चक्रही एकसारखे आणि कंटाळवाणीच नाही का? आचार्यांनी विचारलेला प्रश्न. ततः किम हा तुझ्या कारागारीय परवश चळवळीस जितका लागू आहे तितकाच तो बाहेरच्या महायुद्धाच्या चळवळीसही लागू नाही का? या फ्रान्स आणि जर्मनीने कितीदा हेच युद्धाचे पोरखेळ केलेले आहेत. फ्रँक लोकांची गॉलवर स्वारी झाली तेव्हापासून आजपर्यंत. आज फ्रान्सने विजय मानावा की उद्या जर्मनीपुढे नाक घासून काळासुतकी वेश धारण करावा? आज नेपोलियन पाहिला की उद्या नेपोलियन तिसरा, बाजीराव पहिला की उद्या बाजीराव दुसरा. ह्या एकसारखेपणात, ह्या चूलबोळक्यांच्या मांडामांडीत आणि मोडामोडीत हा उभा संसार कोणता अर्थ साधित आहे? जिकडे तिकडे ते एकसारखे पण कंटाळा, निरर्थकता. तत्वतः कारागृहाचे कोठडीच्या दारावर नव्हे तर संसारातील प्रत्येक राजवाड्यांवर, ताजमहालावर, पर्वतावर आणि समुद्रावर हीच पाटी टांगलेली असते की ततः किम. मग कारागारात आहेस म्हणून विशेष वाईट का वाटून घेतोस? जे कारागारात तेच. हिंदुस्थान स्वतंत्र झाले तरी बातमी बातमी, ह्या बातमीच्या लालसेची तीच स्थिती. कारागारात बातमी मिळत नाही आणि बाहेर मिळते म्हणून कारागार असह्य वाटते. हे पहा, कोणत्याही बातमीने अंतिम समाधान होणारे आहे का? अगदी हिंदुस्थान स्वतंत्र झाले तरी म्हणा चिरकालिक अशी काहीतरी शाश्वती मानता येईल का? हिंदुस्थान आज स्वतंत्र झाले, पुन्हा वैभवाने शिथिल झाले, पुन्हा परतंत्र झाले. तो इतिहास पहा. ह्या पिढीने स्वातंत्र्यार्थ लढावे, पुढील पिढीने ते भोगावे, तिसरीने ते गमवावे, पुन्हा सहावे, लढावे, मरावे, भोगावे, गमवावे. प्रत्येक राष्ट्राचा, प्रत्येक राज्यकुलाचा, प्रत्येक समाजाचा उभा इतिहास, सर्व बातम्या ह्या 3-4 वाक्यात भरलेल्या आहेत. एवढ्या एकदा ऐकल्या की पुन्हा बातमी म्हणून उरत नाही. छे, राष्ट्राची नव्हे तर उभ्या विश्वाची देखील नवी बातमी म्हणून येणे नाही. कारण सर्व उलाढालीतील अगदी निर्णायक, अगदी शेवटची प्रलय ही प्रभव विश्वाची पहिली बातमी. ती आता शिळी झाली आहे. आता जी अगदी ताजी बातमी म्हणून ऐकू येणार तो प्रलय. बस, प्रभव ते प्रलय ह्यात सर्व बातम्या आल्या आणि त्या दोन्ही तुला कळाल्या आहेत.
मग कारागारामध्ये बातमी नाही म्हणून विशिष्ट दुःख का मानतोस? नुसत्या पोरखेळाच्या बातम्या, भातुकलीच्या बातम्यांहून तत्त्वज्ञान अधिक रंजनार्ह कशा वाटणार? या क्षणिक आणि उत्पत्ती, लय, अभाव, प्रलय, जन्म, मृत्यू या लंबकामध्ये कुठेतरी हेलकावा खाणाऱ्या बातम्या आलेल्याच आहेत. त्या इतक्या क्षणिक आहेत की त्यातील कोणतीही बातमी शेवटची म्हणून म्हणता न आल्याने ही बातम्यांची तृष्णा कधीही शमणार नाही. मग तू कारागारात बस किंवा जगात अगदी वाऱ्यासारखा मोकळा सुट. गेल्या महिन्याच्या बातमीसाठी कारागारात चुटपुट लागते तर गेल्या तासाच्या बातमींविषयी अमेरिकेत चुटपुट लागते. कारण तिकडे प्रतिप्रहरी नवे पत्र निघते म्हणून गेल्या प्रहाराची बातमी शिळी वाटून ताज्या प्रहाराची बातमी मिळण्यासाठी मन लोलूप आणि व्यवसायातील बाजारभावांमुळे चिंतातूर होते. उद्या पृथ्वीवरील सर्व बातम्या क्षणोक्षणी कळू लागल्या तर मनुष्य मंगळावरील बातमी ऐकण्यासाठी असाच चुटपुट करीत बसेल की तू जसा या कारागारात हिंदुस्थानातील बातम्या ऐकण्यासाठी बसला आहेस. तेव्हा तत्वतः पाहिले तर कारागारातील तुझे जीवन बाहेर जे स्वतंत्रपणे फिरत आहेस त्यांच्या जीवनाहून अगदीच व्यर्थ नाही. ती पहा मुंग्यांची नगरी. लोकसंख्येने अगदी पाटलकी पुत्रात नव्हती इतकी ती गजबजली आहे. ती अंडी, ती त्यांची राणी, ती त्यांची राजकन्या, त्या त्यांच्या लढाऊ मुंग्या म्हणजे खडे क्षत्रिय सैन्य पहा. मुंग्यातही चातुर्वर्ण सुप्रतिष्ठित आहेत. श्रमविभाग आहेत. ते पलीकडे आकाशात तुझ्या डोळ्यांपुढे तरंगत फिरणारे, तिळाहून दसपट सूक्ष्मतर असणाऱ्या घुंगरुटांचे राष्ट्र पहा. थवाच्या थवा जीव लोकांच्या फिरत्या अवस्थेतील राष्ट्राप्रमाणे एकत्रित उडत प्रवास करीत चालला आहे. पहा, आणि त्या घुंगरुटास यात क्वचित लेखू नकोस. एवढा तू मनुष्य पण तुला पंख नाहीत. पण त्या तिळाच्या 10व्या तुकड्या एवढ्या त्या घुंगरुटास बघ ते पंख. त्यातील स्नायू किती सूक्ष्म असतील पण किती कार्यक्षम. ते ईश्वरी कौशल्य निरीक्षण कर. ही काय करमणूक नाही. मोठमोठे शास्त्रज्ञ केवळ कृमी कीटकांचे वा पशुपक्ष्यांचे जीवनक्रमांचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य एखाद्या वारुळापुढे वा मधाच्या पोळ्यापुढे बसून काढतात. ते जर निरर्थक, तुच्छ नसेल तर तुझे तरी आयुष्य ह्या कारागारात निरर्थक जाते आहे म्हणून का म्हणावे?